पोरं अशीच असतात, पण या पोरांना थोर बनवणारी PCMC थेरगाव वाकड परिसरातील एक नामवंत संस्था म्हणजे द आशा फाउंडेशन, द आशा इंटरनॅशनल स्कूल. 11 वर्षापूर्वी 2014-15चा तो काळ असेल. एका छोट्याशा रूममधून, छोट्याशा खोलीमधून दुबे सरांनी द आशा स्कूलची स्थापना केली. त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणजे हा विश्वास बसणारा नाही, एवढ्या कठीण परिस्थितीतून खरोखर ही शाळा तयार झालेली आहे. तुम्ही विचार करू शकता की आपला एक मुलगा आहे घरामध्ये, त्या मुलाला सांभाळणं एवढं अवघड आपल्याला जातं. स्पेशली आई वडिलांना त्या गोष्टी माहीत असतील. वडील तर दिवसभर घरी नसतात, पण आई ते सगळ्या गोष्टी हँडल करत असते. तर आपण विचार करू शकतो की एका छोट्या मुलाला सांभाळणं एवढं अवघड आहे. हे 350 ते 400 विद्यार्थी डेली अतिशय कुशलतेने व्यवस्थित हाताळतायत, त्यांना हँडल करतायत, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवतायत आणि स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही विचार करू शकता की एक उत्तर प्रदेशमधून आलेला व्यक्ती की ज्याला इथल्या लोकल परिस्थितीची काही माहिती नाही, इथल्या लोकल एरियाचं कल्चर वगैरे सगळ्या गोष्टी कुठल्याच माहीत नाहीत, कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन लोकांसोबत नाही, विशेष म्हणजे मराठी येत नाही, इथली लोकल भाषा. अशा परिस्थितीमधून एका छोट्याशा रूममधून, खोलीमधून ती शाळा सुरू झाली. 10 ते 15, 15 ते 20, 25, 30, 40, 50, 100 विद्यार्थी हळूहळू वाढत गेले. आणि मग सरांनी प्रत्येक वर्षी नवीन नवीन काही गोष्टी करण्याच्या उद्देशाने या शाळेला मोठं स्वरूप दिलं. आज तुम्हाला माहिती आहे की 3 ब्रांचेस सक्सेसफुली द आशा फाउंडेशन रन करते आहे. 2 वाकडमध्ये आहेत, 1 थेरगावमध्ये आहे. आणि थेरगावमध्ये सुद्धा आता नवीन स्वरूपामध्ये थोड्या दिवसामध्ये तुम्हाला आता आशा स्कूल सुरू झालेली दिसेल. याचं सर्व श्रेय दुबे सर आणि त्यांचे रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या सर्व टीमला जाते. तर मी सर्वांना विनंती करतो तर जोरदार टाळ्यांनी दुबे सर आणि त्यांच्या टीमसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितल्या आहेत. दुबे सरांची सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट सांगायची झाली तर सर कधीही समाधानी नसतात. म्हणजे तुम्ही कितीही पॉझिटिव्ह फीडबॅक द्या, सर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी शोधतात की और क्या करना चाहिए, और क्या करना चाहिए. आम्ही बऱ्याचदा प्रायव्हेटली बोलतो बसतो तर कंटिन्यूसली सर बोलतात की सर और क्या कर सकते, बच्चों के लिए और क्या कर सकते. आता हा इव्हेंट चालू आहे, हा इव्हेंट झाल्यानंतर सुद्धा आमची मीटिंग होणार और इसमें बेटर क्या हो सकता था, क्या कमियाँ रह गई आहे. त्या तुम्हाला गोष्टी जरी चांगल्या वाटत असल्या तरी त्यातही सर कंटिन्युअसली काहीतरी पॉझिटिव्ह बेटर आणखीन काय करता येईल या गोष्टी कंटिन्युअसली बघत असतात. थेरगावची जी स्कूल आहे तिथला इन्फ्रास्ट्रक्चर कसा डेव्हलप करता येईल यावरती 2-3 वर्षापासून प्रयत्न चालू होते. आता थोड्या दिवसामध्ये त्याही गोष्टी तुम्हाला दिसतील. वाकडची जी ब्रांच आहे त्यामध्येही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चेंजेस होताना दिसत आहेत. थोडक्यात काय तर आपल्याला माहिती आहे की ही जी या वयातली जी मुलं असतात LKG, UKG, सिनियर KG, ज्या काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतील त्या याच वयामध्ये घडणार आहेत. वाईट सवयीसुद्धा याच वयामध्ये लागणार आहेत, हॅबिट ज्याला आपण म्हणतो. जसं की आपण जर मुलांच्या समोर फोन घेऊन बसलं तर मुलंही फोनच घेऊन बसणार आहेत. आपण पुस्तक घेऊन त्यांच्यासमोर वाचायला लागलो तर मुलंही पुस्तकच वाचणार आहेत. त्यामुळे या वयामध्ये त्यांच्यावरती फाउंडेशन स्ट्रॉंग करणं फार गरजेचं असतं. चांगल्या संस्कारक्षम शिक्षण देणं गरजेचं असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी आशा फाउंडेशनमध्ये परफेक्टली केल्या जातात, दिल्या जातात. वर्षभरामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यातही खूप परफेक्शन आणण्याचा प्रयत्न कंटिन्युअसली सुरू असतो. वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, ड्रॉइंग असतील, रीडिंग हॅबिट्स असतील, याबरोबर ॲकॅडमिक्ससुद्धा किती चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग ठेवता येतील जेणेकरून तो इथून पुढे गेल्यानंतर 1st-2nd स्टँडर्डला बाहेर मोठमोठ्या स्कूलमध्ये पण टिकला पाहिजे, भविष्यात मोठमोठ्या कॉम्पिटिशनला पण तो सामोरे गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी द आशा स्कूल खूप चांगल्या पद्धतीनं दररोज वेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत. त्यासाठी सर्व द आशा टीमचं, दुबे सरांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि इथून पुढे एका छोट्याशा रूममधून सुरू झालेली शाळा 3 ब्रांचेसपर्यंत आत्ता पोहोचलेली आहेत. भविष्यात PCMC आणि PCMCच्या बाहेरही खूप साऱ्या ब्रांचेस सरांच्या हो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर उत्तरोत्तर प्रगती करो अशी मी सरांना शुभेच्छा देतो. आणखीन बरेचसे इथं प्रोग्राम होणार आहेत. विद्यार्थी तयारी करतायत, त्यांच्या छोट्या छोट्या मुलांचे आपल्याला डान्स बघायचे आहेत,
त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघायचे आहेत. माझ्यापेक्षाही मोठे स्पीकर वक्ते मान्यवर इथं उपस्थित आहेत, त्यांच्याही आपल्याला विचार ऐकायचे आहेत. त्यामुळे मी इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू. काटे सर.